वळसंग गावचे सुपुत्र तथा माजी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। वळसंग गावचे माजी जिल्हाधिकारी यशदा पुणे महाराष्ट्र पंचायत राजचे उपसंचालक तथा संचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या कुशल नेतृत्वात काम करून महत्त्वाच्या शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्तम संस्था बांधणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। वळसंगचे सुपुत्र म्हणून माजी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचा समस्त वळसंग पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बोलताना शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाचं हित साधलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं। पंचायत विकास निर्देशांमध्ये यशदानी आणि पायलटिंग केलं आणि या देश पातळीवर सगळ्या ग्रामपंचायतचे 22-23 चे मार्कलिस्ट तयार आहे। म्हणजे वळसंगचं पण तयार आहे, वाटलं तर मी ग्रुपमध्ये टाका म्हणलं तर टाकतो। म्हणजे त्याच्यात कसं आहे, गरिबी मुक्त मध्ये किती मार्क आहे, पहिलं थीम काय आहे, गरिबी मुक्त आहे। दुसरं गाव आरोग्यदायी असलं पाहिजे। तिसरं बालस्नेही म्हणजे अंगणवाडी आणि शाळा त्याची सुविधा। पहिलं काय, गरिबी मुक्त गाव म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे। दुसरं काय, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। तिसरं काय, बालस्नेही म्हणजे 0 ते 18 वर्षातील मुलांचा विकास। चौथं, जलसमृद्ध गाव म्हणजे गावात पाणी, कारण आता पियाला आपल्याला प्रत्येकाला जलजीवन मिशन मध्ये 55 लिटर प्रति व्यक्ती पाणी द्यायचं आणि हर घर नल हर खेत को पाणी, त्यामुळे जलसमृद्ध गाव। 4 झाले, लक्षात आलं। 5वं, स्वच्छ व हरित गाव म्हणजे स्वच्छ आणि हरित गाव। आणि पुढं इन्फ्रास्ट्रक्चर युक्त गाव म्हणजे आपले सगळे सुविधा असले पाहिजेत गावात, म्हणजे सेल्फ सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर विलेज। त्याच्यानंतर सोशल सेक्टर विलेज। ग्रामपंचायतीने हे पाहायला पाहिजे की कुठं आतापर्यंत योजना मिळाली नाही तिथं पहिल्यांदा द्या, पुन्हा पुन्हा तिथंच नको द्यायला। वंचित घटकाकडे लक्ष दिलं पाहिजे, अविकसित भागाकडे लक्ष दिलं पाहिजे। सामाजिक गावात समता असली पाहिजे, सामाजिक समता सामाजिक दृष्ट्या। नंतर सुशासन, तुमचं ग्रामपंचायतचं कामकाज लोकाभिमुख असलं पाहिजे। यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी बोलताना डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। त्यापैकी अन्न आणि निवारा तुम्ही पूर्ण करताय। या स्वामी समर्थाच्या मार्गावर जाणारे जे काही मार्गस्थ आहेत, जे वारी करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी या वास्तूचं खूप मोठं महत्त्व आहे। आता आम्ही पोलिसाची ड्युटी करत असताना वारंवार जाणवतं की बरेच प्रवासी श्रद्धाळू जे लोक म्हणजे इथं पायी प्रवास करतात, त्यांच्यासाठी हे एका सगळ्यात मोठ्या आधाराचं केंद्र बनलेलं आहे। थोड्याच दिवसामध्ये तुम्ही जे त्यांना सुविधा दिलेल्या आहेत, अन्न आणि वस्त्र, ह्या 2 गोष्टी, अन्न आणि निवारा तुम्ही दिलेलं आहे, वस्त्राचं दुकान सरांनी बांधलं झालेलं आहे। त्यामुळे या तिन्ही मूलभूत गरजा इथं पूर्ण होत आहेत। आणि तुम्ही ज्या भाविकांना जे काही त्रास होतोय, जे रूमाची गरज होती, ते सुद्धा तुम्ही रूम आता तयार केली आहे। अतिशय सुसज्ज आहे, मी जाऊन रूम पाहिलेली आहे सर, अतिशय चांगली रूम बांधलेली आहे। आणि भाविकांच्या, प्रवाशांच्या आणि स्वामी भक्तांच्या सेवेसाठी ही जी तुम्ही कार्य हाती घेतलात, त्याचं लोकार्पण तुम्ही आज इथे केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। युवा उद्योजक महेश बिरजदार यांनी बोलताना डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सुरू असलेलं वळसंग इथलं श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचं कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। या आपल्या स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून राबवले जातात हे उत्तम असतं, तुम्ही आम्हाला याच्यामध्ये सामील करून घेत चला। शिवाय 4 गोष्टी आम्ही काहीतरी करायला बघतोय, तर प्रत्येक गोष्टींना पाठीमागे आमच्या डोक्यावरती हात ठेवा, आमच्यासोबत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असू द्या। जे काही 4 गोष्टी करेल त्या चांगल्याच करेल। जे काही आपल्या लोकांची कामं असतील, आपल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या घामासाठी असेल, आपल्या भागातल्या युवकांच्या कामासाठी असेल, महिलांच्या सन्मानासाठी असेल, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी असेल, तर या सगळ्यांसाठी जेवढं आम्ही स्वतःला झिजवू शकतो तेवढा झिजवण्याचा मी प्रयत्न करतोय। खरं तर तुमच्या मुलांच्या वयाचं, माझं वय 30 आहे,
याप्रसंगी वळसंगी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ इथं परगावहून येणाऱ्या वाटसरू तथा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या भक्तनिवास तथा बालोद्यान आणि आचेगाव येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीनं सेवा मंडळास भेट म्हणून देण्यात आलेल्या ओपन जिमचं लोकार्पण तथा वळसंग येथील स्वातंत्र्य सैनिक गुंडोपंत बशेट्टी परिवाराच्या वतीनं भाविकांसाठी देण्यात आलेल्या शालींचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी वळसंग तथा परिसरातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.